सूरज सर, जय भीम. आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या बद्दल तुम्ही जरा आम्हाला नक्की काय आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना कळवाल का? नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण लेडी संवर्धन समितीच्या माध्यमातून जो एक दिवसीय बौद्ध लेणी अस्मिता च्या संदर्भातला जो आंदोलन घेतलेला आहे, जो एक दिवसाचा आहे, तर ह्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आत्तापर्यंत हजारोच्या संख्येने असलेल्या ज्या लेण्या आहेत, या महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये ज्या लेण्या आहेत, त्या लेण्यांवर जो मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होतं आहे आणि त्या अतिक्रमणाला कुठेतरी पाठबळ सरकारच्या माध्यमातून होतं आहे, ते थांबवण्यासाठी आणि हा सांस्कृतिक धरोहर वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्रित इथे आलेलो आहोत. हा संविधानिक पद्धतीने हा आज आंदोलन घेऊन आझाद मैदानावर हा आंदोलन घेतलेला आहे आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ज्यांचं दायित्व आहे ते म्हणजे भारतीय पुरातत्व खातं यांचं दायित्व आहे, पण ते कुठेतरी या लेण्यांच्या संदर्भात दुजाभाव करतात आणि तो दुजाभाव थांबवण्यासाठी आणि राष्ट्रीय धरोहर जी आहे ती एकत्रित सांभाळण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही इथूनच आमचं जे निवेदन आहे, आमचं जे म्हणणं आहे ते भारतीय पुरातत्व खात्याला आणि सांस्कृतिक मंत्रालय यांना दोघांना एकत्रित त्याचं निवेदन दिलेलं आहे. तसंच याच्यातून आम्ही अल्टिमेटम पण दिलेलं आहे की जर यावर जर काही तुम्ही तोडगा काढला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याच्यासाठीची ही जी सुरुवात आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रातून लेण्यांवर काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या इथे एकत्रित आलेल्या आहेत आणि इतिहासावर काम करणारे सगळे अभ्यासक मंडळी जे आहेत, जी संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत, ती सगळेच्या सगळे आज इथे एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्या एकत्रित मागणीतून आम्ही महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार तसंच केंद्रातल्या सरकारला देखील इथे निवेदन आणि याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लेण्यांवर जे काय अतिक्रमण होत आहे त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न केलेला पाहिजे आहे, जो होताना दिसत नाही आहे. अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्या कारणाने आपण जास्तीत जास्त तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे. ही सांस्कृतिक धरोहर आहे, ना की एका विशिष्ट पंथाची, एका धर्माची, तर ही भारतीय सांस्कृतिक ठेव आहे. भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी ही सांस्कृतिक ठेव जोपासायला पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. सर, एक सर्वसामान्य बौद्ध म्हणून त्याला तुम्ही काय संदेश द्याल? जसं की महाबोधी बौद्ध विहाराचा लढा तिकडे चालू आहे, इकडे लेणी संवर्धनाचा लढा चालू आहे, तर एक लेणी संवर्धक नाही पण सामान्य जे बौद्ध जन आहेत तर त्यांना तुम्ही काय सुचवणार? बघा, प्रत्येकाला जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कुठला धर्म, जात, पंथ येत नाही. तर त्याच्यामध्ये सम्यक्सम बुद्ध जे आहेत, सम्यक्सम बुद्धांनी आपल्याला धम्माचा मार्ग सांगितला, तो म्हणजे महाबोधी महाविहार बुद्धगया इथलं. तो कुठेतरी अतिक्रमित झालेला आहे, एका विशिष्ट वर्गाच्या हातात तो आहे. तो त्याच्यातून म्हणजे बौद्धांच्या तिथं आस्था आहेत, बौद्धांच्या तिथे श्रद्धा आहेत, ज्ञानाचं जिथून उगम पावलं ते ठिकाण आहे. आज ते म्हणजे त्याच्यावरती एक मोठा कायदा करून, बिहार सरकारने एक कायदा करून तो आपल्या अंतर्गत ठेवलेला आहे. तो त्याच्यावरती जाचक कायदा जो आहे तो म्हणजे टेम्पल ॲक्ट. तो टेम्पल ॲक्टच्या माध्यमातून बिहार सरकारने तो जो महाबोधी महाविहार आहे हे त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. तसंच जर बारकाईने जर आपण लक्षात घेतलं तर भारतीय पुरातत्व खात्याने देखील लेण्यांच्या संदर्भात असाच एक कायदा केलेला आहे, जो जाचक कायदा आहे. त्याला लिव्हिंग मॉन्युमेंट अँड नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट या अखत्यारीत त्यांनी आणून जाणीवपूर्वक बौद्ध लेण्यांवरती त्यांनी हे म्हणजे त्यांना कुठेतरी खुंटीत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही राष्ट्रीय धरोहर आहे. आपण जेव्हा इतर देशांमध्ये जातो, जेव्हा आपला देश सोडून जातो, तेव्हा आपल्याला बुद्धांचं नाव घ्यावंच लागतं. आपण तेव्हाच विश्वगुरू होतो जेव्हा बुद्धांचं आपण ज्ञान स्वीकारलेलं होतं. आत्ता आपण विश्वगुरू नाही आहोत, कारण आपण बुद्धांना त्यागलेलं आहे, बुद्धांच्या ज्ञानाला त्यागलेलं आहे आणि संपूर्ण जगाने बुद्धांना स्वीकारलेलं आहे आणि त्यांची इतर प्रकारे म्हणजे मानसिक प्रगती केलेली आहे आणि शारीरिक आणि आर्थिकसुद्धा त्यांनी प्रगती केलेली आहे. त्या उलट आपण आपली मानसिक अधोगती केलेली आहे, आपलं अधपतन झालेलं आहे, कारण की आपण सम्यक संबुद्धांना विसरलेलो आहोत. तर एक सामान्य नागरिक म्हणून आपण या राष्ट्रीय धोरणाकडे एक बौद्ध स्थळ म्हणून न पाहता आपण ही राष्ट्रीय धरोहर आहे, जी बाबासाहेबांनी संविधानिक पद्धतीने या संपूर्ण देशाला म्हणजे गणतंत्र देश जो आहे आपला भारत देश, या गणतंत्र देशाला हे जी प्रतीकं आहेत, जी बौद्ध धम्मातली प्रतीकं आहेत ती दिलेत. जशी की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जो आपला धम्मचक्र आहे तो आपल्या तिरंग्यावरती आहे किंवा आपली राजमुद्रा जी आहे ज्याला आपण नॅशनल एम्ब्लेम बोलतो, ती देखील एक सिंहस्तंभाचा प्रतीक आहे, जी चक्रवर्ती सम्राट अशोकाने आणली. तिला सिंहगर्जना, शाक्य सिंह ज्यांना बुद्धांना म्हणतात, त्यांची वाणी
सिंहनाद सुट्टावर आधारित ते शिल्प आहे. त्याचं नॅशनल ॲम्ब्लेम राजचिन्ह म्हणून आपल्याला संविधानिक पद्धतीने बाबासाहेबांनी तो आपल्याला दिलेला आहे. तर या सगळ्या प्रतीकांची आपण अभ्यास करायला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे आहे की उन्नतीसाठी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला जो बुद्ध धम्म आहे त्याच्याकडे वळणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून या राष्ट्रीय धरोहर आहे, ती राष्ट्रीय धरोहर आहे, बौद्धांचं फक्त आस्थेचं स्थळ आहे, तर राष्ट्रीय धरोहर आहे याच्याकडे बौद्धांनीच नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी बघायला पाहिजे, असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो. थँक्यू.